वळूया पुढील बातमीकडे। नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांना वादळी पावसाने तडाखा दिलाय। आंब्याचा मोहोर, हरभरा, कपाशी, ज्वारी, मिरची आणि तूर पिकांचं नुकसान झालंय। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, हिंगणा या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्यासोबत जोडले। तेजस, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याचा फटका जे आहे ते विदर्भातील काही जिल्ह्यांना बसलेला आहे। नागपूरसह भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, वर्धा असेल, या ठिकाणी प्रचंड जे आहे ते नुकसान झालेलं आहे। हरभरा असेल, ज्वारी असेल, जे काढणी आलेलं पीक आहे त्याचे नुकसान या शेतकऱ्यांचे झाले आहे आणि त्यामुळे पुढील जे 24 तासात जे आहे ते येलो अलर्ट जे आहे ते हवामान खात्याने दिलेलं आहे। एकूणच जर बघितलं असेल तर मध्यरात्रीच्या सुमारास जो आहे तो पाऊस बरसला आणि याचा संपूर्ण फटका जो आहे ते संपूर्ण एकूणच जे आहे ते या संपूर्ण शेतकऱ्यांना बसल्याचे चित्र सध्याकडे दिसत आहे। या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं पीक लावले होते त्या पिकाचं नुकसान एकूणच जे आहे ते या संपूर्ण शेतकऱ्यांना बसलं आहे। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घाट जो आहे ते संपूर्ण जे आहे ते या संपूर्ण ज्या शेतकऱ्यांना नुकसान पाहायला मिळालं। नक्कीच, तर पिकांचं मोठं नुकसान झालंय, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे। सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सगळ्या प्रतिनिधींचे धन्यवाद।